तर कसे आहे मित्रांनो, बरे आहे. तर व्हिडिओ बनवायचा आनंद आता खूप व्हायला लागलाय की ज्या प्लॅटफॉर्मवर लोक फक्त आनंद लुटासाठी हास्यासाठी राहायचे त्याच प्लॅटफॉर्मवर मी आता काम करतोय की जसं फेसबुक राहिलं, इंस्टाग्राम राहिलं आणि युट्यूब राहिलं. जेणेकरून मी त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतो ते आता व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचतोय. आणि आनंद इतक्या गोष्टीचा वाटतं की खरंच ज्यांना उमेद आहे, हजारांमधले मला असं वाटायचं की 2 जण तरी भेटतील, पण हजारामध्ये मला कमीत कमी 10 ते 15 जणांनी कॉल करून विचारलं की धंदे कसे करायचं, काय करायचं, भाऊ कसं आम्हाला मार्गदर्शन करा. एक आनंद वाटतो, एक कमी वयात कोणतरी आपल्याला विचारतंय. बोलण्याचं तात्पर्य एवढं की जो माझा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तोच मी मांडतोय प्रत्येक ठिकाणी. जे तुम्हाला वेळ वाया जाईल ना, तो वेळ मी कसा कव्हर केला 2 वर्षामध्ये. आणि माझा वेळ चांगला चालू आहे, पण तुमचा प्रत्येकाचा दिवस चांगलाच पाहिजे. आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट जर सांगायला गेलं ना, तर आजच्या युगामध्ये किंवा आजच्या आपल्या आपल्या स्वतःच्या महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाला जास्त मदत करायला जास्त उत्साही नसतं. आपला धंदा जो टाकतो तो त्याच्या धंद्यामध्ये बिझी राहतो. स्वतःच धंदा करायचा, स्वतः पैसे कमवायचे. पण माझा मार्ग तो नाहीये. माझा मार्ग तो आहे की जे मी कमवते ते तुम्ही कमवा. मला काय माझ्या ताटातला घास तुम्हाला द्यायचा नाही. तुमचं ताट, तुमचं जेवण, तुमचं तुमचं माइंड, तुमचा पैसा सगळं तुमचंच आहे. फक्त डोकं माझं जाणार की मी फक्त जे सांगतोय, जे माझी टेक्निकली, जे माझे पॉईंट ऑफ जे तुम्हाला धंदा कसा ग्रो करायचा, कसं बोलायचं, कसं पोचायचं, ते मी तुम्हाला प्रत्येकाला ठिकाणी ठिकाणी दाखवतोय. बोलण्याचा उद्देश आणि आनंद आता इतकं होत चाललंय की जे मला अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा जास्त मिळायला लागलंय. की मला जे मिळालं म्हणजे काय माहितीये का, जे मला कॉल येत आहे ना, जे मला विचारताय ना, म्हणजे एक कळलंय की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जण आहे की ज्यांना बिझनेस सेटअप चालू करायचा आहे, पण ते लाजायचे. हा सगळ्यांचा पॉईंट होता की भाऊ आम्ही लाजतो, आम्ही लाजतो. भाऊ लाज एक टाइम मला पण वाटली ती, पण लाज ही फक्त ना कसली पाहिजे माहिती का, वाईट करण्याची लाज पाहिजे. की आपण कोणाचं तरी वाईट करतो ती लाज वाटली पाहिजे, किंवा आपण चोरी करतो ती लाज वाटली पाहिजे, आपण कोणाचं तरी वाईट करतो ती लाज वाटली पाहिजे. ह्या गोष्टीला तुम्हाला लाज वाटली पाहिजे. पण जर आपण चांगलं काम करतोय, चांगलं काम म्हणजे आपण आपला धंदा सेटअप चालू करतोय. आणि धंदा तुमचा छोटा राहू नाही तर मोठा राहू, मी आताही सांगतो तेव्हाही सांगतो, प्रत्येक ठिकाणी जा, प्रत्येक जण थेरी सांगेल किंवा प्रॅक्टिकल सांगेल, पण सगळं एक सगळं एक बजेटमध्ये कोणी सांगत नाही. आणि आजच्या युगामध्ये माझ्यासारखा उद्योजक जर मी बनलो तर प्रत्येक जण उद्योजक बनणार. मी जे तुम्हाला जसं बोललो की महाराष्ट्रामध्ये 5 शॉप चालू झालेली, पण ते कुठं कुठं झालेले ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवल जेव्हा मी त्याला व्हिजिट करत. पण माझा आनंद इतकंच आहे की आताही तुम्ही चालू करशाल, पण लाजू नका. तुमच्या मनातली लाज काढून द्या. मी पहिलेही बोललो, तुम्ही लाज कोणत्या गोष्टीला लाजता. मला बरेच ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी पोरांची कमेंट आली की भाऊ आम्ही लाजतो. तर मग तुम्ही लाजता कशाला? की तुम्हाला जे लाजता तुम्ही कोणत्या मुलगीला पाहून लाजता, की नातेवाईकाला नातेवाईक बघता म्हणून लाजता, का तुमच्याकडे कोणी येतं त्याच्यामुळे लाजताय, म्हणजे नाही का गल्लीतले लोक आहे का, तुमच्या कॉलनीतले लोक आहे, तुमच्या फ्लॅटचे लोक आहे, का तुमच्या आजूबाजूच्या एरियामधले तुम्ही कोणी बघताय म्हणून. हे बघा, लाज वाटणं फार छान आहे, पण ते लाज वाटून फायदा नाही. जर आपलं पोट भरायला जर जेवायला नसेल तर आपल्याला लाजून फायदा काय? लाजू नका, धंदा स्टार्टअप करा. कारण की ह्या धंद्यात माझा एक्सपिरियन्स म्हणून मी तुम्हाला मांडतोय. दुसऱ्या धंद्यातला एक्सपिरियन्स मी तुम्हाला मांडू शकत नाही, कारण की दुसऱ्या धंद्यातली मला आयडिया नाही. पण ह्या आयडियामध्ये मी पैसा कमवलाय, या धंद्यामध्ये मी पैसा कमवतोय. मी लाईव्ह प्रूफ करून दाखवतोय. पुण्या महाराष्ट्रात माझी ओपन चॅलेंज आहे की माझ्यासारखा जर कोणी उद्योजक एवढं परफेक्टली सांगतोय, दाखवतोय, एवढा वेळ काढतोय, तर तुम्ही जे म्हणशाल ते मी करेन. कारण की कोणी दाखवत नाही, कोणी बोलत नाही. माझा उद्देश एवढाच आहे की आपण जे जीव काढतोय किंवा आज काढतोय आणि आज मी तुम्हाला दाखवतोय, बोलतोय, मला स्वतःला माहिती आहे की मी कसा वेळ काढतो, कसे कव्हर अप करतो, कसा धंदा करतो, कसा पैसा कमवतो. हे प्रत्येक आपल्या पॉवरनी केलं पाहिजे. जे लाज वाटते तर लाज वाटू द्या, पण सुरुवात तर करा ना तुम्ही. जेव्हा पैसे दिसेल ना त्या ऑटोमॅटिक लाज जाईल. धंदा छोटा की मोठा बघू नका. आपल्या महाराष्ट्रात बाहेरचे लोक येऊन धंदे करू शकताय. आपले पोरं फुगीरक्या मोठे करण्यापेक्षा धंदा स्टार्टअप करा. जर नाही भेटलं तर वेगळी बात आहे ना, मग करा कंपनीत 15,000 काम. 15,000 काम. अहो भाऊ आमचा खर्च 500 रुपये असतो, काय सांगणार आहे. त्या 500 रुपये तुम्ही काम करताय, तुम्हाला दिवस देताय, वरतून तुम्ही सुट्टी मार्चला, तुम्हाला कोणाचं गुलामासारखं जग नाही. तुम्ही राजासारखं जगा ना. शेतकरी राजा महाराष्ट्राचा आहे तर तुम्ही राजा बना ना. तुम्ही त्यांचा माल घेऊन तुम्हाला विकायचा आहे, कसा घ्यायचा काय त्याचा मी पुन्हा सेटअप दाखवलाय तुम्हाला. माझं युट्यूबवर काम करायचं कारण काय दाखवलं तुम्हाला पुन्हा मी, की आपला मराठी उद्योजक जाईल. कारण की हे प्लॅटफॉर्म असे की यांच्यापासून मी स्वतः तुमच्याकडे येऊन बोलू नाही शकत. पण युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम हे असं प्लॅटफॉर्म आहे ना, याचे लोक दुरुपयोग करतात, पण मला चांगला उपयोग करायचा आहे. चांगला उपयोग असा आहे की मी यांचे आभार व्यक्त केलेले आहे की फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब यांचे मी इतके आभार व्यक्त केले की यांच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. आणि खरंच ज्यांना उमेद आहे, जे युवा पिढीतले जे पोरं पाहते की यंग पोरं, की जे यंग पोरं ते बघताय की हा पोरगा लाजत नाही, मग आपण कशाला लाजायचं. मला ही मोटिवेशन लोकांच्या प्रत्येक मनात तयार करायची आणि प्रत्येक तयार होती.
झाली आतापर्यंत मला 50 ते 60 कॉल झालेले की ज्याच्यामध्ये लोक म्हणतात आम्हाला लाज वाटते, ती लाज त्यांच्याकडून निघून चालली. जेव्हा प्रॉफिट दिसतं ना भाऊ, तेव्हा आपला माइंड सेट होतं. हृदयाचा विचार नका करू, हृदयातून जो विचार करा तो संपून जाईल, पण माइंडचा जो विचार करा तुम्ही एकदम सेटअप ठेवा. आपल्याला विकायचं काय, आपण आणतो काय, काय करायचं काय. मी माझा तुम्हाला पहिले सांगितलं की माझा जीव तोडून तुम्हाला सांगतोय, एवढं कोणीच सांगणार नाही, अजूनही सांगतो, उद्याही सांगणार आहे. तुम्ही कोणालाही विचारा, जवळच्या माणसाला विचारणार, जवळच्या नात्याला कोणी धंदा सांगणार नाही, तो आपलीच लाल करणार आहे. आणि मी स्वतः सांगतो की जे मी केलेलं आहे आणि मी करतोय, जे 8 वर्ष माझे वाया गेले ते तुमचे वाया जाऊ देऊ नका, तुमच्या वाया जाऊ देऊ बी नका, आणि मी जाऊ देणार पण नाही. ज्याला खरंच सेटअप करायचं, मी स्टार्टला सांगितलं की तुमचा सेटअप कसा चालू होईल, तुम्हाला 1000 रुपये रोज कसा मिळेल, मी हे तुम्हाला पूर्व दिशा दिसतोय. 1000-2000 रोज कमी नका समजू. महिन्यात 30 दिवस नाही, 20 दिवस काम करा. इतका जितका जीव मी काढतो तितका जीव तुम्हाला कोणीच काढून देणार नाही. आणि आता मला आनंद वाटतोय की ज्यांचे मला कॉल आले, ज्यांना करायची इच्छा आली, वय जर सांगितलं तर जे मी तुम्हाला पहिले बोललो 20 वयापर्यंत मला 50 ते 55 वयापर्यंत माणसांचे कॉल आलेले, जे व्यक्तींना धंदा करायची आवड आहे, ते म्हणतात तुम्ही मोटिवेशन चांगलं करताय. म्हणजे मग एक आनंद आहे की जे हजारामध्ये मी ते 2 जण पकडत होते ते आज मला 50% मिळायला लागले. कळलं ना. तर मग तुम्हीही करा ना, तुम्ही घाबरता कशाला, तुम्ही करून तर बघा ना. मला काय म्हणायचंय की तुम्ही फ्रँचाईज घेता. आता मला एक कॉल बी झालाय की जे म्हणे भाऊ आम्ही 2-2 लाख रुपये अडकवले, 2.5 लाख अडकले, जे आमचे लॉस गेले आम्ही विकून दिले. जे मी सांगत नाही, तुम्ही कोणताही बिझनेस घ्या बा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला बादशासारखं जगायचंय, किंवा त्याला असं वाटतं की मला काम नाही करायचं तर तो घेऊ शकतोय भाऊ, आपलं काय म्हणणं नाही. मी त्या पोरांसाठी व्हिडिओ बनवते की ज्यांची परिस्थिती डाऊन आहे, ज्यांना करण्याची उमेद आहे, ज्यांना पैशाची गरज आहे, आणि ज्यांना स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, त्याच व्यक्तीसाठी मी असं बोलणे, पहिले शिका, संघटित व्हा, संघर्षानंतरच करायचं तुम्हाला. पहिले शिका, शिकल्यानंतर शिक्षण वाया जात नाही. शिक्षण हे वाघिणीच दूध आहे, ते तुम्ही प्राशिकला गुरगुर केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पहिले शिक्षण पूर्ण करा. जेव्हा थकले हारले तेव्हा हा बिझनेस करा माझा. कारण की मी याच्यातून मोठा झालो म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. जर मी मोठा झालो तर मला असं वाटलं ना, कुठंतरी वाटतं ना की माझे वडील बोलले की कुठंतरी होतं ना, तू मोठा झाला म्हणजे अशी प्रत्येकाची उमेद तर असेल ना, तू मोटिवेशन बनशील लोकांचा, तू प्रत्येक बनशील. आणि मी बनलो, आज 5 जणांचा बनलो, आनंद आहे. अजून मला जे माझे पेंडिंग लोक ज्यांनी मला कॉल केले त्यांना धंदा स्टार्ट करायचा. जे पेंडिंग लोक आहे ते स्टार्ट करताय, जे आज करणारे, उद्या करणारे, कोणी महिन्याभर करणारे. मला बोलण्याचं एवढं तुझे पुन्हा महाराष्ट्रामध्ये जे आपले तळागाळातले पोरं आहे, ज्यांना करण्याची, जे मागे याच्या भाई नेत्यागिरीचे याच्या मागे फिरण्यापेक्षा आपलं स्वतःचं साम्राज्य तयार करायचं, छोटासा धंदा का व्हायला चालू बरं. आपली रोटी आपलं सगळं भाऊ, आपली मेहनत आहे. धंद्याला मेहनत लागणार आहे. ऊन पान बघू नका, काही बघू नका. तुम्हाला असं वाटतंय व्हीआयपी लाईफ, रोज व्हीआयपी कपडे घालून फिरा, पण धंदाच करा. आणि भाजीच्या मध्ये तुम्हाला एवढं डायरेक्शन कोणी देणार नाही जेवढं मी तुम्हाला देतोय. आणि माझा द्यायचा एवढंच मार्ग आहे माझा, फक्त आताही ते सांगतो, उद्याही सांगणार आहे की तुम्हाला जर कोणी माझ्यासारखं जर कोणी सांगत असेल तरी आनंद आहे. पण मी जेवढं सांगणार तेवढं पुऱ्या महाराष्ट्रात माझ्यासारखा मुलगा भेटणार नाही. कारण की मला माहिती आहे, कारण की आम्ही सुद्धा तडून पडून किती वेळेस धंदा सोडलाय भाजीचा सुद्धा. कारण की आम्हाला मार्गदर्शन करणार कोणी नव्हतं पहिले, आम्हाला कोण नव्हतं. आम्ही स्वतः उठलेलो, स्वतः बनवलं, स्वतः बिझनेस आम्ही स्टार्ट केला. कारण की आम्हाला सांगणार कोण नव्हतं. आता मी सांगतो की जे तुमचे दिवस वाया जातील किंवा जे तुमचे महिने वाया जातील ते वाया जाणार नाही, आणि धंदा स्टार्टअप चालू होईल. आणि प्रत्येक ठिकाणी जे प्रत्येक आपल्या महाराष्ट्रात जे पोरांना इच्छा आहे, ज्यांना वाटतं मी लाजतो हे करतो, पण पैसा दिसल्यानंतर लाज बीज सर्व निघून जाते हो. कारण की बोलण्याचा उद्देश माझा तेव्हाही होता ना, आता एकच आहे की धंदा स्टार्ट करा, सुरुवात करा. तुम्हाला 1,00,000-2,00,000 रुपयाची गरज नाही, का 10-20 हजाराची गरज नाही. तुम्हाला काही हजारो रुपयापासून होईल, 2-3-4-5 हजारापासून स्टार्टअप चालू होईल. आणि हा धंदा असा की तुम्हाला आणायचं आणि विकायचं ना, का तुम्हाला गॅस लागणार, सिलेंडर लागणार, काहीच लागणार नाही. इथं काय, फक्त शेतकऱ्याकडून शेतीतून माल उचलायचा, ज्या रेटने कॅरेट राहील ते रेटने आणायच्या. कॅरेट मागे जरी 100 रुपये मिळाले तर ह्या कॅरेट बघा 1,000 रुपये मिळणार आहे. 1,000 नाही मिळालं तर 500 तर मिळणार, सुरुवात तर होईल ना तुमची. पण लाज सोडून काम करावं लागेल. की म्हणता ना की लाजल्यावर काय मजा नाही. आणि बोलणाऱ्याचे काही आपल्या गावाकडे उदार आहे, प्रत्येक बोलणाऱ्याचे दगड बी विकले जातात. बोला, लेडीज संघ बोला, जेंट्स संघ गिरायक, जेवढं आनंदात बोलता ताई बहीण आजी बिजी. हे बघा 3 घंटे काम आहे फक्त आपलं. 3 घंट्यामध्ये तुम्हाला 3,000 भेटू शकते, 2,000 भेटू शकते, 1,000 भेटू शकते. आणि मिळणार. कोणी मला आता गुरु मानताय, पण मला गुरु मानण्यापेक्षा तुमचा मला एक आनंद आहे की तुम्ही धंदा स्टार्टअप केला, मी तुमच्याकडे येऊन एक चाय जरी पिली ना तरी माझे पैसे वसूल आहे. प्रत्येक ठिकाणी तर मला आता कळायला लागलं की लोकांना पैसे घ्या. अरे पैसे घेऊन करायचे काय आपल्याला ते? मला सांगा, तुमचे पैसे घेऊन करायचे काय? तुम्ही आज गरीबातला बरं, आपला धंदा एवढा मोठा नाही की 1,00,000 रुपये द्या आणि मग तुम्ही धंदा स्टार्ट करा, असं काही नाही. तुम्ही सुरुवात करा. धंद्याचा मार्ग मी परफेक्ट दाखवलाय, व्हिडिओमध्ये प्रॉफिट दाखवलंय.
पूर्ण दाखवतोय, लाईव्ह व्हिडिओ मध्ये दाखवतो सुद्धा की मी संध्याकाळी व्हिडिओ काढतो, व्हिडिओ काढल्यानंतर पुन्हा लाईव्ह दाखवतो की विकायचं कसं कसं काय करायचं, किती प्रॉफिट आहे. वरतून तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट बी करू शकता की तुम्ही बघू बी शकता की काय भाव विकतोय, कसा घेतोय. माझं काहीच मत नाही, कोण काय बोलतोय मी याच्याकडे लक्ष देत नाही. कोण हसतंय, कोण रडतंय, कोण परत, आपल्याला काय करायचं, आपल्याला पैशाची गरज आहे, हा टार्गेट डोक्यात धरायचा. बाहेरचे लोक जर पैसे कमवून तिकडे बंगले बांधताय, गाड्यामध्ये फिरतात, मग आपले पोरं का नाही फिरू शकत? आपले लोक का बंगला बांधू नाही शकत? आपले पोरं इकडे फिरण्याच्या वेळ वाया घालण्याच्या धंद्यात घुसा. मला याच्यातली आयडिया म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही भाजीच का करा, कारण की हा धंदा असं की फक्त उचलायचा मला आणि तर विकायचंय. काहीच मेहनत नाही ना, मेहनत आहे पण इन्व्हेस्टमेंट कोणची नाही ना, की गॅस आण, सिलेंडर आण, एखादं चायनीजचं दुकान टाकलं तर चायनीज वाला शोधा, पावडवाला तर आचारी शोधा. तुम्हाला काही शोधायची गरज नाही ना. इथं स्वतः चालक मालक आहे तुम्ही, तुमचा सेटअप वाढला, तुम्हाला ठरवा तुम्हाला काय करायचं काय नाही. म्हणजे बोलण्याचा उद्देश एवढा आहे की इथं इन्व्हेस्टमेंट अशी की फक्त माल आणायचा आणि माल विकायचा, की मी हे प्रत्येकाला दाखवतोय. कारण मला कॉल येतोय म्हणून मी तुम्हाला माझं युट्यूबवर जा आणि युट्यूबवरचे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर, कारण की त्याच्यावर तुम्हाला मोटिवेट तुम्ही होऊन जाशाल की कसं विकायचं. मी कॉलवर फक्त तुम्हाला सांगू शकते जागा शोधा, हे करा ते करा, पण व्हिडिओ म्हणून तुम्हाला पाहिजे, कारण की एवढं परफेक्ट कोणी सांगत नाही. माझी इच्छा मी करत राहणार आहे, ज्याला योग्य वाटतं त्याने योग्य वागणार, ज्याला योग्य नाही वाटत तो नाही करणार आहे. पण जर माझं म्हणणं आहे जोपर्यंत मी करत राहणार आहे, हार मी मानणार नाही. मी जेवढं मला मोटिवेट करता येईल, जेवढं मला माहिती होणार, लेट होणार पण होणार. एक जण जरी मला उद्योजक मिळाला, एकदा तरी उद्योजक झाला ना, तर मला आनंद वाटत की माझ्यामुळं जे मी बनवतोय लोकांमध्ये पोहोचतोय तो झाला, तो एकदम मला आनंद होईल. आणि माझं मनापासून आभार आहे की ज्या पोरांनी मला कॉल केले, जे करताय आणि जे धंदा स्टार्ट करताय, ज्यांची लाज निघून चालली, ज्याची लाज कशी जाण्याची, माझे व्हिडिओ पहा. मी बी यंग आहे ना भाऊ, तुमच्या मधलाच माणूस आहे. मला बी आनंद वाटतो कोणची लेडीज पाहिजे असते, पण कोणची आपल्या शॉपवर दुकानावर येणारी लेडीज ही आपली लक्ष्मीच समजा, आपले देवच समजा. कारण की ते कस्टमर येतील तर आपलं पोट पाणी चालेल. आपले देव धरले तर तुम्ही फक्त शेतकरी धरा आणि कस्टमर धरा, ज्यांच्यावर आपला परिवार चालणार आहे. आणि देवाचा पर्याय फक्त एवढं की देव म्हणजे आपला देणारा. जसं आपण देवाकडे जाऊन मागतो, इकडे आपण देणार आहे, त्यांना बी आनंद वाटला पण की आपल्याकडे घेत आहे. आणि कस्टमर जेवढं वाढत होईल तेवढं, आज माझ्याकडे 5.5 ते 6 कस्टमर आहे. 5.5 ते 6,000 कस्टमर माझे स्वतःचे रिक्वायरमेंट वाले, की जे माझ्याकडे येतात भाजी घेतात. मी जेवढं तयारी केली, जेवढं मी केलं, मला जास्त वेळ लागला नाही, कारण की माझ्याकडे बोलण्याची कला आहे, माझ्याकडे सर्व कला आहे. मी 100% रिझल्ट देईल माझं. आणि माझं टिकमार मला ओकेचीच मिळाली, कारण की मी माझ्याकडे एकदम व्यवस्थित व्हिडिओ बनवतोय. कारण की व्हिडिओ बनवायचं कारण की तुमच्यावर पोहोचतोय. तुम्ही माझी कॉपी करू शकता आणि करा. जी कॉपी चांगली तीच करा. फालतू कॉप्या करून मजा नाही, की मला याच्यासारखं बनायचं, याच्यासारखा डॉन बनायचं, याच्यासारखा भाऊ बनायचं किंवा यासारखा नेता बनायचं. हे नंतरचा प्रश्न आहे की जी फील्ड तुम्ही चॉईस करा ती करा. पण आपली फील्ड एकच आहे की धंद्या. माझी जर कॉपी करणं मला आनंद होईल की तुम्ही पण असे माल विका. जेव्हा तुमची रोजीरोटी चालू होईल, जेव्हा तुमच्या घरी पैसे चालू होईल, तेव्हा तुम्हाला आनंद होईल. एखाद्या कंपनीत काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःला वेळ द्या ना. लोक 90 दिवस मानता ना, तर 90 दिवस नका करू, फक्त मला 15 दिवस द्या.